जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात मानवाला घातक असलेल्या केमिकलपासून दूध तयार करणाऱ्या मोठ्या दूध संकलन केंद्रावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून 17,32,816 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या बनावट दूध तयार करणाऱ्या कनेक्शन राहुरी तालुक्यातील 2 आरोपी यामध्ये सामील असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने 14 फेब्रुवारी रोजी फकराबाद येथे छापा टाकला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. टाकलेल्या छाप्यात 1,198 लिटर पॅराफिन ऑइल, त्याची अंदाजे किंमत 2,39,600 रुपये, 3 किलो पांढरी पावडर, त्याची अंदाजे किंमत 81,056 रुपये, 320 लिटर तयार बनावट दूध, त्याची अंदाजे किंमत 12,160 रुपये, 2 पिकअप वाहनं, अंदाजे किंमत 14 लाख रुपये. आरोपींच्या कबुलीनुसार जप्त केमिकलपासून सुमारे 24,000 लिटर बनावट दूध तयार होत होतं. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे दूध मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचं स्पष्ट केलं. आरोपींच्या कबुलीनुसार जप्त केमिकलपासून सुमारे 24,000 लिटर बनावट दूध तयार होत होतं. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे दूध मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचं स्पष्ट केलं. बनावट दूध प्रकरणी समीर कमरुद्दीन शेख राहणार राहुरी, आफताब कलीम शेख राहणार राहुरी, रामदास नवनाथ उबाळे राहणार फकराबाद, तालुका जामखेड या तिघांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. जिल्ह्यातील दूध भेसळ प्रकरणांवर पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, दीपक घाटकर, गणेश लबडे, राहुल दवारके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, बिरप्पा करमल, श्याम सुंदर जाधव, भीमराज खरसे, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनील मालणकर, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे आदींनी सहभाग घेतला होता. न्यूज 14 प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ. दूध तयार करून दाखवा. 2 मिनिटं. मग हे 1100-1200 लिटर जे झालं ते तुम्हाला समजा तो एका वेळेस किती आणून देतात याच्या अगोदर? 2 ड्रम. 2 ड्रम ते तुम्ही एकच टायमिंगला वापरत होते सगळं? नाही ना, मग हे थोडं 5-10 लिटर टाकून आपलं रोजचं किती बनवतो? 150 लिटर. 150 लिटर रोजचं सांगायला पाठवतो. बरं, आता हे जे पाणी हे पाण्याचं काही नियम काहीच नाही याला? कुठलंही पाणी विहिरीचं कसलंही पाणी चालणार? नाही, चांगलं पाणी कुठलं प्यायचं पाणी? पण तसं म्हणजे जर विहिरीचं पाणी वगैरे घेतलं तरी चालून जाणार का? होतं का त्याच्यात? कुठल्याही पाण्यात होतं बा ते? तुम्ही रोज डेली 150 लिटर का बनवलेलं? जास्त बनवून का नाही दिलं? तिथं खपायचं पुढे जाणार नाही ना, त्यामुळे डाऊट येईल नाही. त्याच्यामुळे डेली 150 बनवून आपलं पाठवून द्या. बरं, चल प्रोसेस बनवून दाखवा. आम्हाला बनवून दाखव बरं. एक काम कर, याच्यामध्ये पाणी आता फक्त नॉर्मल. फोडलेला कुठे आहे? थांब हळूहळू काही नाही हळूहळू. तुमच्या प्रमाणात घ्या, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेवढं रेग्युलर टाकता ना तेवढं टाका. अर्ध्या माझ्यामध्ये तेवढ्या बकेटमध्ये पाणी आहे तेवढं 2 थांबा. पाणी दाखव. मागे ओके.
काढ घ्या बरं परत वरती एकदा मिक्स करा. आणि वरून असं टाका वरून टाकताना दाबा. वर घे ना, हातावर घे ना असं. हा थोडं प्रॉपर दीपक दूध झालं की भेटतं. बरं बरं, लक्षात लक्षात येत नाही का तिथं बरं याचं डेअरी स्मेल नको करू. नाही येत ना? त्याच्यामुळे आता लय त्याच्यामुळे का नाही लक्षात येते? हे याचं फॅट वगैरे सगळं प्रॉपर बसतं. किती फॅट बसतो? बरं आता मला काय म्हणायचं होतं, 3-5. आता हे जे आहे तुमच्याकडे गाय किती आहे? गाय किती आहे? 14. आणि त्याच्या दुधावर वरचं किती आहे? आत्ताचं 9 आहे आपल्याकडे. 9 आहे. बरं 9 गाय सकाळी किती येते? सकाळी प्रत्येकी समजा आता काही कमी जास्त 15 लिटर घेते गाय. 15 लिटर घेते. 15 9 135. 135 आणि संध्याकाळची का फक्त सकाळची? नाही दोन्ही टायमाचं 15 समजा एक गायचं 15 लिटर. ओके म्हणजे 125 देते बा थोडक्यात. मग त्या 125 मध्ये हे तुम्ही मिक्स करून देता की वेगवेगळं टाकता? दूध संकलन करतात ना ते. आणि एकूण संकलन किती होतं? म्हणजे हे सगळं एकत्रच करून टाकता का मग? हा म्हणजे मग शेवट तुमचं संकलन किती होतं एकत्र? 950 1000 रुपये होतात. जास्त होतं की मग? हम्म. मग हे कसं बिनकामाचं करतो? हे आयडिया कुठून आली? हे कार्यकर्त्यांनी पण चालेल. बरं मग हे सगळं एकत्र मग फॅट तुम्हीच लावता ना? फॅट कोण लावता? तुम्हीच. हां आणि मग तुम्ही पुढं कुठे द्या? सांगायला जामखेडला मग तुमचं जे एकूण दिवसाचं किती कलेक्शन आहे? 950 लिटर. मग ते 950 लिटर एकत्र तुम्ही तिकडे घेऊन जाता. मग तुमचं हे होत असेल फॅट बसत असेल बरोबर सगळ्याचं. तर आता तुम्ही मग सांगितलं ते गोटा कोणाचं ते माझं होतं. आणि हा ते मोठ्या भावाचं आहे. बरं आणि इकडचं बारक्या भावाचा मध्ये भावाचा. बरं मग तुम्ही सगळे मिळून हे एकत्र सिस्टीम चालवता. नाही एकत्र नाही सेपरेट आम्ही सगळे. माझं मी डेअरी सेपरेट चालू आहे. ओके. त्यांचं सेपरेट. डेअरीचा फक्त विषय तुमचा आहे का? हो बरं ठीक. फॅट कुठं इथेच बसतं? सांगा इथे ते क्लिअर करून